गावात ज्या आपण बसलेलो आहोत त्या गावाचं नाव आहे तुकरटवाडी आणि या गावचे सरपंच आहेत भारत गणेशपुरे, जे इकडे येतात, जे सगळ्यांना भेटतात. शांत राहा रे, गडबड करू नका. गडबड करू नका. शांत राहा, शांत राहा. घाबरू नका वामनराव, अरे घाबरू नका ना. अरे काय नाही करत्या, गमत गमत असतं ते त्यांचं सगळं. फार घाबरलं तुम्हाला. एकदम दहशतमध्येच आले ते आमचे वामनराव. तर या तुकरटवाडीचा सरपंच म्हणून या ठिकाणी मी उभा आहे आणि तुम्ही एवढे मोठे मोठे पाहुणे आमच्या गावामध्ये आलेले आहेत, तर तुमचा सत्कार करणं हे माझं अवभाग्य आहे. सगळ्यात पहिले म्हणजे मला स्वागत करायला या ठिकाणी अत्यंत आनंद होतो का आज आपल्याकडे एक उषा नाडकर्णी व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. नाडकर्णी टाईप काय म्हणजे नेहमी वेगवेगळा टाईप वापरतात की नाही अभिनयामध्ये, म्हणून मी असं म्हटलं उषा नाडकर्णी टाईप. शब्द चुकल्यावर कसे ठीक आहे एक चांगला शब्द तुमच्यासाठी वापरतो. एक ज्वालामुखी टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी. काय ज्वालामुखी टाईप म्हणजे? ज्वालामुखी म्हणजे ते कसं आहे, त्या शांत आहे तोवर शांत आहे. एकदा का फुटल्या मग मुखी नुसतं ज्वालाच ज्वाला. तर असू द्या, यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय शांत स्वभावाच्या, संयमी व्यक्तिमत्वाच्या, गोड आवाजाच्या आणि कधीही कोणावर न चिडणाऱ्या, कधीही कोणाचा न छळ करणाऱ्या अशा उषाताई नाडकर्णी या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक सुनेला आदर्श वाटावा अशा सासू या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे मराठीतील निरूपा राय असं यांना संबोधतात. निरूपा राय एवढ्यासाठी का ह्या एकदा बोलायला लागल्या का सगळ्यांचं काय निरूपाय होते ना. असो, मुंगळा मुंगळा या गाण्याच्या गायिका. काय कुठलं माहिती आणली? उषा म्हणून लिहिलंय, उषा यांनीच गायलेलं. अरे त्या उषाताई मंगेशकर ते वेगळे आहेत. अच्छा, म्हणजे यांनी गायलेलं नाही, म्हणजे यांनी डान्स केला का त्याच्यावर? नाही हो, ते वेगळे. तुम्ही सगळे कन्फ्युज करता. सरपंच आहात ना तुम्ही, माहिती नीट करत. मोठा भिंगाचा चष्मा पाहिजे. नाही, मला वाटलं डान्स केला, मग डान्स पण नाही केला काय? नाही. असू द्या असू द्या, काय हरकत नाही. मग तुम्ही कुठल्या गाण्यावर केला मग डान्स? नाहीच काय? तुम्ही मरणार आहात आज, तुम्ही मरणार आहे. असू द्या असू द्या, काय हरकत नाही. तर असू द्या, एखादा रुमाल पण घेऊन ठेवला पाहिजे होता आज मी. तर यांचे गाजलेले चित्रपट, पण त्यातला तो माहेरची साडी मॅडम, अरे बाप रे बाप, जबरदस्त. म्हणजे आमच्या गावाकडे तुम्हाला सांगतो, म्हणजे सासू म्हणू नका, सून म्हणू नका, सासरा म्हणू नका, नवरा म्हणू नका, सगळे असे म्हणजे एक खट्टे ऑल फॅमिली मेंबर्स पिक्चरला. आणि बाहेर निघताना आम्ही बघितलं, अरे बाप रे बाप, हे प्रत्येकाच्या डोळ्यात असे अश्रू, पाणीच पाणी, जबरदस्त. म्हणजे प्रत्येक जण म्हणजे असं ना रडत रडत त्या थिएटरच्या बाहेर होता. तुमचा तो सीन आहे ना, तो सुनेला विहिरीत ढकलण्याचा, अरे बाप रे बाप रे बाप रे, जबरदस्त. तुम्ही म्हणजे तुमचे ते सून दाखवले ना त्या याच्या पिक्चरमध्ये, अखिल भारतीय सोशिक सून संघटनेच्या अध्यक्ष अलकाताई कुबल, तर त्या अरे बाप रे काय सांगतो. म्हणजे काय झालं ना, प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे काय, आमच्या गावातल्या बायकांनी इतका धसका घेतला त्या सीनचा का, म्हणजे गावात बायका विहिरीवर पाणी भरायला तशा जातच नव्हत्या, मग ट्रकचा टायर बांधूनच जात होत्या. अरे आमच्या गावामध्ये ते म्हणच पडली होती का, जी बाई ट्यूबलेस ती विहिरीत डुबलेस. अरे सायकलचा म्हणू नका, रिक्षाचा म्हणू नका, त्या स्कूटरचा म्हणू नका, असे रॉकेलचे रिकामे डबे जे भेटेल ते बायका असे बोलून जातात. म्हणजे स्वतःला प्रत्येकाला आपापल्या जीवाचा धोका राहतो मॅडम. आणि तुम्ही जे काय करून ठेवलं, धसकन धक्का देऊन गेली अलका गोपाल, त्याच्यामुळे काय झालं, एकदम म्हणजे बायकांवर परिणाम झाला. पण असू द्या, त्याच्यातून म्हणजे वाईटातून एक चांगली गोष्ट निघते, ते म्हणजे अशी का गावागावात बायका पोहणं शिकल्या. तुमच्यामुळे जोरदार टाळ्या यांच्यासाठी. मॅडम मला पर्सनल तुम्ही आल्या म्हणून विचारतो, पर्सनल म्हणून, म्हणजे तुमचा तो पोरगा एवढा मोठा झाला पण तरी तुमच्या नावानं सारखा ओरडा करत असते, असं बरोबर नाही. कोण? शक्ती कपूर. शक्ती कपूर कसं काय त्यांना, मला काय पण कसं काय, तू सारखं करता आव 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 असं करता सारखा. असू द्या तुमचा त्या एक जळत्या कोळशावर आधारित हिंदी चित्रपट, तो पण अत्यंत गाजला होता. काय जळत्या कोळशावर आधारित कुठला हिंदी चित्रपट? विस्तो तो वास्तव. व्यवस्थित लिहायचा. अरे कोण आलाय आज, जरा लक्ष
लक्षात ठेवा नीट वाच हे आमचे पोरं ना व्यवस्थित लिहून देत नाही हे यार. नीट लिहितात तुझ्या डोळ्याने बरोबर नाही, नाही, बरोबर आहे. हे बघा. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही तो एक वेगळा म्हणजे वेगळा रोल केला ते त्या पोराच्या आईचा 1.5 फुटाच्या 1.5 1.5 फुटाच्या फुटी हा 1.5 फुटा ते मोठ्या डोळ्याचे मानसी नाईक सारखे डोळे असणारे ते संजय नार्वेकर हा संजय नार्वेकर मेलास तू आता, मेलास. नाही, काय झालंय संजय कुद हे बघ आम्हाला गप्पा खेड्या पडत पटकन नाव आठवत नाही ना म्हणून होय, आमचं बाकी होय, बाकी प्रॉब्लेम नाही हो, असं मी लक्षात ठेवा. सांगेन. आम्हाला काय सिच्युएशन आठवते माणसं आठवत नगाला आठवते मला डोळे बघून माणसी नाही आठवल्या म्हणून म्हटलं नगाला नग आठवतं म्हणे. पण त्याच्या पण तुम्ही जो जबरदस्त रोल केला मॅडम पण तुम्ही काय केलं मला त्याच्यातली एक गोष्ट तुमची खूप आवडली की तुम्ही ती कंटिन्युटी कायम ठेवली म्हणजे इतर चित्रपटामध्ये मी बघितले मॅडमचा रोल का ते सुनीचा छळ करतात हा. पण त्या चित्रपटामध्ये त्यांनी साक्षात नवऱ्याला मारलं पण ते मारण्याची कंटिन्युटी नवऱ्याचा छळ केला होता ना तुम्ही त्याच्या चित्रपटात कमवतच नाही मग काय आरती करायची म्हणजे असं असू द्या तू उद्या घरी बस बायको काय करते ते बघ तर असू द्या तुमचं तो हिंदी सिरियल पण आम्ही बघितली ॲटोवर आधारित कुठली? पवित्र रिक्षा रिश्ता तुम्ही एक बुकी घाला अरे त्याला. यार तुम्ही आज माझा जीव घेणार आहे रे अरे कोण हे बघा ना काय व्यवस्थित पवित्र रिश्ता रिश्ता हा. असं करू नका रे कोण आलं ते बघत जा रे एकदा तर असू द्या अशा सुनांना छळ करण्यात एक्सपर्ट असलेल्या आणि आऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या सासू असलेल्या आता ह्या उषाताई या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय अ आ ए ई ओ ओ आऊ संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना ठीक आहे. वाह. आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे मोठे मोठे माणसे या ठिकाणी आलेले आहेत तर आज आपल्याकडे सविता ताईंच्या रूपानं एक स्वीट डिश टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे स्वीट डिश टाईप नाव बघा ना सविता मालपोहेकर अरे नाही रे नाही काय मालपेकर शॉर्टकट मध्ये काय होईना पण एक स्वीट डिश टाईप तुमच्या नावामध्ये एक आहे म्हणजे असं स्वीट डिश आडनाव असलेल्या आणि खास स्वीडिशच्या असलेल्या सविता ताई या ठिकाणी आलेल्या आहेत अतिशय थंड डोक्याच्या कधीही आरडाओरड न करणाऱ्या निरागस डोळ्यांच्या आणि सुमधुर आवाजाच्या अशा सविता ताई आज आपल्याकडे आलेल्या आहेत मुळात म्हणजे लोकांना खायला एक्सपर्ट असणाऱ्या आणि त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सविता ताई या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे त्या स्वतःसाठीच आणतात पण इतरांसाठी पण सारा म्हणजे मुळात त्यांचा खानावळचा बिझनेस आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो एक छंद म्हणून म्हणा किंवा लोक आपल्याला घाबरतात म्हणून म्हणा ते ऍक्टिंग पण करतात कधी कधी असू द्या मॅडम ते नाही मस्त आहे, मी मारा, सांगतो मारा. तुम्हाला. असू मारा द्या, असू तुम्ही, द्या. घ्या जीव नाही, घ्या. मला काय घ्या थोडं जीव. बिझनेस बद्दल बोलायचं आहे तुमच्याशी थोडंसं बिझनेस बद्दल ते म्हणजे कसं राहतं ते साधं जेवण व्हेज नॉन व्हेजचं कसं ते रेट वगैरे मला तुम्ही सांगून ठेवा आमच्या गावात कार्यक्रम झाला की लगेच आणि फिशचं काय वेगळं नसते ना नाही त्याच्यामध्ये नाही सध्या फिश खूप महाग हा काय? आहे त्याच्यामुळे त्या दिवशी जो रेट असतो ना हा. तो असतो अच्छा अच्छा म्हणजे फिश ॲज पर साईज असं लिहून टाकू आपण तुमचा जो पिक्चर आला होता काक स्पर्श तर म्हणजे अतिशय मला म्हणजे आमच्या सगळ्या लोकांना तो भावला चित्रपट त्यातला तुमचा अभिनय पण अतिशय भावला पण त्याच्यामध्ये तुमची जी हेअरस्टाईल होती ती अतिशय प्रसिद्ध झाली हेअरस्टाईल आवडली की नाही आवडली सगळ्यांना पण तुम्हाला खरं सांगू का म्हणजे कोणाला सांगू नका तुम्ही नाही. ती जे हेअरस्टाईल आहे तुमची तिची म्हणजे एका नटानं चोरी केली हो नक्कल केली बरं वैभव मांगले मागले ओरिजिनल ते ओरिजिनल कॉपी ते कॉपीच राहते मॅडम हो. म्हणजे बघा ना म्हणजे कॉपीचा काही फायदा होत नाही आयुष्यामध्ये कसं काय मॅडमचे आले त्याचे अजून आलेच नाहीत बघितलं तर असो चला हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या मी मराठी झी मराठी